नमस्कार, मी ॲग्रोसॉल फार्म प्रोडक्ट कंपनी LLP कंपनीद्वारे आज आपण श्री अशोकराव खैरनार यांच्याकडे कोटबेल तालुका सटाणा जिल्हा नाशिक या ठिकाणी आलेलो आहोत. नमस्कार खैरनार साहेब. नमस्कार. आपण हा द्राक्षबाग करत असताना तुम्ही किती वर्ष झालं द्राक्षबाग करताय आणि तुम्हाला पेपरकडं का वळावं असं वाटलं? आम्ही 87 सालापासून द्राक्ष करत आहोत. अरे बापरे, म्हणजे हो 87 सालापासून तुम्ही द्राक्षबाग करताय. बरं. आणि किती एकर टोटल क्षेत्र आहे तुमचं? आमचं सर्व 6 एकर आहे. हां. त्याच्यात आम्ही 2 एकर करतो. 2 एकर द्राक्षबाग करताय. दरवर्षी तुमची द्राक्षबाग असते. हो. ह्या वर्षी तुम्हाला पेपर खाली जावं असं का वाटलं? कारण जेव्हा संपूर्ण माल तयार व्हायचा हां आणि आता आपल्याला आपला माल काढायचा हां. आणि त्यावेळी नेमकं आपलं डिसेंबरमध्ये पाऊस यायचा बरं. आणि सर्व माल पाऊस आल्यानंतर मग तो क्रॅक होऊन जायचा आणि क्रॅक झाल्यानंतर मग तो सर्व बेदाणा द्यायचा. बेदाणाला द्यायचं. बरं. तुम्हाला असं कुठल्या वर्षामध्ये तुम्हाला चांगलं बेनिफिट मिळालं ओपनमध्ये असं काय वाटलं? 2021 मध्ये भेटलं. 2021 त्यानंतर नाही भेटलं. क्रॅकिंगच झालं. क्रॅकिंगच झालेलं आहे बऱ्यापैकी. ओके. तुम्हाला पेपरकडे जाण्याचा कोणी असं हे केलं का, तुम्ही स्वतः पेपरकडे जायचं असं वाटलं? आम्ही अनुभव पाहिले. आमच्या बंधूचा होता, त्यांना 2-3 वर्ष अनुभव आला. बरं. ते म्हणजे टाकून घ्या, फायदा आहे याचा बस. बरं. काय वाटतं तुम्हाला म्हणजे जसं ओपन क्षेत्र आहे, ओपन द्राक्षबाग करतो आपण. आता मी जे पाहिलं ओपन द्राक्षबागेमध्ये हा सगळा दावण्याने भरलेला प्लॉट आहे. आजच्या घडला पूर्ण हे बघा, हे पूर्ण दावण्याने भरलेला आहे. आज तुमचं जो द्राक्षबाग आहे हा पूर्ण याच्या खाली आहे, म्हणजे प्लास्टिक खाली आहे. कुठं तुम्हाला असं दिसतंय दावणी किंवा कुठला रोग तुम्हाला दिसतो का याच्यामध्ये? नाही, रोग नाही दिसत. काय तुम्हाला फरक वाटला याच्यामध्ये? फरक असं वाटला की जो वरून पाऊस पडतो तो पानांना आणि गडाला पाऊस लागत नाही. बरं. आणि ते पाणी मध्य सेंटरला पडतं. बरं. ते पाऊस निघून जातो. पाणी निघून जातो. आणि हे झाकल्यामुळे जो कार्बन डायऑक्साईड वायू असतो तो आत कोणला जातो. आत कोणल्यानंतर मग फुगवणला याला फार मदत होते. बरं. जे आपण खत देऊ शकत नाही किंवा कमी जरी पडले तर कार्बन डायऑक्साईड कोणल्यानंतर तो पाणी ओढून घेतं आणि फुगण होते. कारण आम्ही पूर्वी जेव्हा गर्लिंग करायचो त्यावेळेसुद्धा असं गर्लिंग केव्हा करत होतो आणि जर ढगाळ वातावरण असलं की 4-5 दिवसांनी इतकी फुगण यायची तर फार फुगण यायची. तुम्हाला तो खूप मोठा अनुभव मिळाला याच्यामध्ये. हा तर कायमस्वरूपी झाकलेला अशा वायू कोणतो आणि झाडाला कार्बन डायऑक्साईडची गरज असते. बरं. त्याच्यामुळे तो वायू मिळाल्यानंतर एकदम फुगण चांगली मिळते. आणि काय वाटतं दादा, तुम्ही आता बाबांच्या बरोबर शेती करताय, काय वाटतं तुम्हाला? सगळ्यात मेन गोष्ट याच्या प्रत्येक स्टेजला फायदा होतो. आपला छाटणी केल्यानंतर पोंगा स्टेजमध्ये पण फायदा होतो. गड जिरत नाही, माल जिरत नाही. नंतर फ्लॉवरिंग स्टेजमध्ये पण फायदा होतो. ऊस एवढी प्रमाणात होते पण एवढ्या प्रमाणात होत नाही. ओके. ऊसवर थोडासा अभ्यास करणं गरजेचं आहे. म्हणजे नत्र किती प्रमाणात वापरलं पाहिजे. आपलं हे पहिलं वर्ष आहे त्यामुळे थोडंसं तुम्हाला त्याचा अनुभव आता पुढच्या ह्या येणाऱ्या सीझनमध्ये तुम्हाला त्याचा अनुभव त्याचं प्रॅक्टिस करावं लागेल. आणि पहिलं वर्ष असल्यामुळे काय झालं की पेपरच्या याच्यात स्प्रे किती प्रमाणात गेले पाहिजे, नायट्रोजन किती प्रमाणात गेलं पाहिजे तो अजून अभ्यास नाही. मग तो हळूहळू पुढं होऊन जाईल. बरं. तुम्हाला काय वाटतं की आत्ता ह्या प्लॉटमध्ये जेवढं आपण स्प्रे दिलं आहे, म्हणजे आपण ओपनच्या प्लॉटच्या तुलनेत ह्या प्लॉटमध्ये जास्त गेले का कमी गेले? नाही, स्प्रे तर कमी गेलेच आहेत. आणि प्लस आम्ही भर पावसात स्प्रे मारलेले, भर पावसात स्प्रे मारलेले. हां, त्यामुळे तुम्हाला काय बेनिफिट? मला हे तर 100% होतं की जो स्प्रे जातोय तो 100% झाडावर पानावर परफेक्ट जातोय, तो काही धुतला जात नाही. ओके. याच्या आधी काय व्हायचं, अर्धा प्लॉट मारला जायचा, तेवढ्यात पाऊस यायचा, सगळा स्प्रे वाया जायचं. ते औषध पण वाया जायचं, डिझेल वाया जायचं, त्याच्याबरोबर केलेलं कष्ट वाया जायचं. पण इथं तो काय तुम्हाला. आणि आता मजूर पण लावलं. आता शेंडाबाई करायचे बा, जरी पाऊस चालू असला तरी मजूर दिवसभर काम चालतं.
बर पूर्वी काय होतं ओपन प्लॉटमध्ये पाऊस आल्यानंतर ते अंगावर पाणी येत होतं, हां. मग तो घरी निघून जायचं. अरे बापरे, घरी गेल्यानंतर तो पैसा वाया वाया जायचा. जायचा. बरोबर. आता ते मजूर पण त्यांना सांगितलं की आपल्याला पाऊस चालू आहे, हां. ते म्हणजे पाऊस चालू आहे तर आपलं झाकलेला माल आहे, हां. ते पावसात कामाला येतात. कामाला येतात. ओके, म्हणजे तुम्हाला हा दुहेरी फायदा झाला याच्यामध्ये. हो. अरे वा. आपण अशोकांना खेळणार यांच्या प्लॉटमध्ये अतिशय सुंदर मार्गदर्शन केलं त्यांनी. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आहे ना, त्यांनी असे काही म्हणजे तो 87 सालापासून हे करतायत, द्राक्षबाग करतायत. आणि त्यांनी ज्या काही गोष्टी सांगितल्या आता, जसं बऱ्याच टेक्निकल गोष्टी सांगितल्या, त्याच्यामध्ये तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगू शकाल की आता आपल्या भागामध्ये बरेच शेतकरी अर्लीमध्ये प्लॉट घेतात, त्यांना काय सांगू शकाल? तर ज्यांना शक्य असेल त्यांनी झाकूनच घ्यायला पाहिजे. झाकूनच घ्यायला पाहिजे. का झाकून घेतलं पाहिजे? म्हणजे आपल्याला जो नुकसान होते ते होणार नाही बा. बर. आणि त्याच्या बाकी आजूबाजू फायदा असतात ते पण होतात. ओके. आणि आपल्याला वर्ष वाया जाणार नाही. वर्ष वाया जाणार नाही. तुम्हाला आता शाश्वत काय वाटतं याच्यामधून? आता आम्हाला 100% वाटतं की आपण 100% आपण द्राक्ष काढू बा. द्राक्ष काढू. काढू बा. ओके, धन्यवाद. काकाने आपल्याला मौल्यवान काही गोष्टी पण सांगितल्या आणि मौल्यवान मार्गदर्शन पण केलं. ह्या सगळ्या शेतकऱ्यांनी काकांचा अनुभव घेऊन आपण द्राक्षबाग हा आच्छादनाखाली घ्यावीत ही आपण आवाहन करू शकतो शेतकऱ्यांना. बरोबर काका? धन्यवाद.